नमस्कार मित्रांनो, थंबनेल आणि इंट्रो बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आता आपण आहोत ते नाशिक इगतपुरी येथील तपोवन 1 मध्ये. मी ते आत्ताच 10 दिवसाचा कोर्स पूर्ण केला. या व्हिडिओमध्ये विपश्यना म्हणजे नेमकं काय आणि प्रत्यक्ष कोर्स रूटीन काय असते आणि इथे व्यवस्था कशी असते याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच एका साधकाचे ज्यांनी आतापर्यंत 30 पेक्षा जास्त कोर्स केले आहेत त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा आहे धम्मगिरीचा प्रवेशद्वार. इथून आत गेल्यावर 10 दिवसाचं पूर्ण एक वेगळं जग सुरू होतं. या गेटच्या आतमध्ये ना मोबाईल ना बोलणं, फक्त शांतता आणि स्वतःला ओळखण्याचा प्रवास सुरू होतो. या गेटच्या बाजूनेच आपला तपोवन 1 कडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. साधना केंद्रामध्ये आल्यानंतर आपले रजिस्ट्रेशन होतं आणि मग प्रत्येक साधकाला रूम दिली जाते. त्यानंतर या रूममध्ये लागणारे सर्व साहित्य आपल्याला दिले जातात, जसे की गादी, उशी, सतरंजी, चटई, झाडू, सुपली इत्यादी सर्व साहित्य आपल्याला या रूममध्ये उपलब्ध असतात. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला आचार्यांची ओळख आणि आपल्याला धम्म हॉलमधील आपली जागा ही निश्चित केली जाते आणि कोर्स संदर्भात आपल्याला संपूर्ण माहिती दिली जाते आणि त्यानंतर आपला खरा साधनेचा प्रवास सुरू होतो. इथून पुढे होतो तो आपला शांततेचा प्रवास. ना मोबाईल, ना पुस्तक, ना कोणाशी बोलायचं, ना नजरेतून बोलायचं, फक्त शांतता आणि शांतता. मात्र जर काही आपल्याला गरज वाटली आणि आवश्यकता काही असेल किंवा इमर्जन्सी काही असेल तर आपण तिथे असलेल्या धम्मसेवक किंवा आचार्यांशी आपण संवाद साधू शकतो. धम्मगिरी हे जगातील प्रसिद्ध विपश्यना मेडिटेशन सेंटरपैकी एक सेंटर आहे. इथे हजारो लोक मेडिटेशन शिकण्यासाठी येतात. विपश्यना ही खूप जुनी मेडिटेशन टेक्निक आहे जी S.N. गोएंका यांनी जगभर पोहोचवली. विपश्यना म्हणजे स्वतःला शांतपणे ऑब्झर्व्ह करणे, आपल्या मनात येणारे विचार, भावना आणि रिॲक्शन्स समजून घेण्याची ही पद्धत आहे. इथलं वातावरण खूप शांत आणि डिसिप्लिन आणि पीसफुल आहे, म्हणूनच तर जगभरातून लोक या ठिकाणी येतात. हे फक्त एक मेडिटेशन सेंटर नाही, अनेक लोकांसाठी इथून नवीन आयुष्याची सुरुवात असते. धम्मगिरीमध्ये येताना प्रत्येकाच्या मनात काहीतरी असतं, जसं स्ट्रेस, दुःख, राग, पण या 10 दिवसात माणूस स्वतःकडे पाहायला शिकतो आणि त्या शांततेत आपण स्वतःलाच भेटतो. सकाळी 4 वाजता दिवस सुरू होतो. घंटीचा आवाज, थंड हवा आणि मेडिटेशन हॉलमधली शांतता, हा अनुभव शब्दात सांगणं फारच कठीण आहे. सुरुवातीला मन खूप पळतं, पाय दुखतात, विचार थांबत नाहीत, पण हळूहळू मन स्थिर व्हायला लागतं. इथलं साधं राहणीमान, साधं जेवण आणि डिसिप्लिन लाईफ हे सगळं आपल्याला सिम्पल लिव्हिंग शिकवतं. विपश्यना म्हणजे रिॲलिटी, म्हणजेच जसं आहे तसं पाहणं, स्वतःच्या मनाला समजून घेण्याची कला. आणि कदाचित म्हणूनच हजारो लोक जगभरातून इथे येतात, कारण काही प्रश्नांची उत्तरं ही बाहेर नाही तर ती स्वतःच्या आतमध्ये दडलेली असतात. कोर्स संपल्यावर जेव्हा पुन्हा लोकांशी आपण बोलायला लागतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपण किती अननेसेसरी बोलत असतो. या कोर्स दरम्यान मला एक साधक भेटले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी आतापर्यंत 30 पेक्षा जास्त विपश्यना कोर्स केले आहेत आणि त्यांनी सांगितले की प्रत्येक कोर्समध्ये स्वतःबद्दल काहीतरी नवीन समजतं, म्हणूनच इथे पुन्हा पुन्हा ते येतात. नमस्कार, मी अनिल सोनवणे, औरंगाबादला राहतो. पत्रकारितेत माझं शिक्षण झालं. मी त्याच्यातला मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम केलेलं आहे.
मी विपश्यनेत गेल्या 1994 पासून आलो. पहिला कोर्स माझा 1994ला झाला आणि त्यावेळेस योगायोग म्हणावा तर गुरुजी गोयंका देखील त्या 10 दिवसासाठी इथे होते इगतपुरीमध्ये आणि मला त्यांचा सहवास 10 दिवसाचा मिळाला आणि तो खूप आनंदाचा क्षण वाटतो मला. आज अनेक जण मला विचारतात की मी असं सांगतो त्यावेळेस सर्वांना विशेष वाटतं, मला सुद्धा अभिमान वाटतो त्याचा की गोयंका गुरुजींना मी बघू शकलो आणि त्याच्यानंतर मी कंटिन्यू हे कोर्स करत गेलो. कधी कधी वर्ष 2 वर्षाचा गॅप पडत गेला पण आनंद वाटायला लागला, कारण की माणसाचं मन हे कधी एकाग्र होत नाही असं माझा ठाम विश्वास होता आणि आजही आहे. नेहमी ते भटकतच असतं, ते कधीही असो, परंतु विपश्यनेने माझ्या जीवनात फार मोठा बदल घडून आला असं मला निश्चित वाटतं. आणि मी माझ्याबरोबर माझी मित्रमंडळी जी यायची त्यांच्यात देखील बदल झालेला मला दिसला. म्हणजे फक्त माझ्यातच बदल झाला असं नाही, तर त्यांच्यात देखील तो बदल झालेला दिसला. आणि विपश्यनेमुळे जसं गोयंका गुरुजी म्हणतात की तुमचा असाध्य रोग वगैरे मानसिक ताणतणाव हा नाहीसा होतो. त्याचा प्रत्यंतर किंवा त्याचा अनुभव मला अगदी खूप महत्त्वाचा वाटतो, कारण तो माझ्यासोबत आला. एकदा असं अपघातामध्ये माझा उजवा हात निकामी झाला होता, त्याचं सेन्सेशन नव्हतं आणि मग संवेदनाच मला कळत नव्हत्या. जे विपश्यनेमध्ये संवेदना शिकवल्या जातात आणि माझ्या हाताच्या संवेदना गेल्या होत्या. काय करणार, डॉक्टर म्हणाले की हात तोडण्यापेक्षा तो राहिलेला बरा, जाऊ द्या, नाही संवेदना तर नाही संवेदना, तुम्ही फक्त हात राहू द्या. पण माझं मन काही लागत नव्हतं, कारण की त्याच काळात माझं PhDला ॲडमिशन झालेलं होतं. मला पत्रकारितेत PhD करायची होती, परंतु काय करणार, हातच काम करत नव्हता. बरंचसं काम PhDचं झालं देखील होतं, 2-3 प्रकरणं झाली होती. आता शेवटच्या प्रकरणावर मी काम करणार होतो, परंतु ह्या हातामुळं मला काहीच करता येत नव्हतं. मग मी एक विचार केला, असाही हात आपला गेलाच आहे, जसं संवेदनाच नाहीशा झाल्या आहेत, तर मग मी विचार केला की आपण घरातल्या घरातच ध्यान भावना करत राहू. मग मी घरात ध्यान साधना करायला लागलो. सहज विचार केला की बघू आपलं मन कुठं कुठं फिरतंय. जो हात दुखत होता उजवा, त्या हाताला अजिबात संवेदनापर्यंत जात नव्हतं. मी माझा प्रयत्न चालूच ठेवला आणि एक दिवस काय कोण जाणे, हाताच्या अर्ध्या भागापर्यंत मला संवेदना जाणवायला लागल्या आणि मी ही आनंदाची वार्ता कुणालाच सांगितली नाही. माझं काम कंटिन्यू चालू ठेवलं. ज्या वेळेस मला घरात एकटा मी असेल, घरात कुणीच नाही, त्यावेळेस मी माझं हे काम करत गेलो. आणि खोटं नाही सांगत मित्रांनो, माझ्या हातातल्या पूर्णच्या पूर्ण संवेदना आल्या. माझ्यावर इलाज करणारे डॉक्टर म्हणाले हा प्रकार कसा घडला. यावेळेस त्यांना सांगितलं हे सर्व काही जे घडलं ते फक्त विपश्यनेमुळे, आणि विपश्यनेमुळे माझं हाताच्या संवेदना, उजव्या हाताच्या संवेदना आल्या आणि मी माझं पुढचं काम बरंचसं काही करू शकलो. मित्रांनो, हा माझा एक चांगला अनुभव. थँक्यू आपण ऐकल्याबद्दल. जर या व्हिडिओमधील अनुभव तुम्हाला थोडा जरी मनाला आवडला असेल तर लाईक करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीला आयुष्यातील शांतता मिळू शकते. आणि अशाच अनुभवासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण हा फक्त कंटेंट नाही तर स्वतःला शोधण्याचा प्रवास आहे. तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. सबका मंगल हो, सबका कल्याण हो. बी हॅप्पी.